नमस्कार मित्रांनो, अख्ख्या महाराष्ट्राला जो पेपर अवघड जातो तो पेपर म्हणजे इंग्रजी हा आपण अत्यंत सोपा करणार आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ मिस केला तर तुम्ही तुमच्या परीक्षेचे 80 पैकी तुम्ही 70 ते 75 मार्क काय केले तिथं मिस केलेत असा अर्थ होतो. एखादी परीक्षा देत असताना हा पेपर तुम्हाला अवघड का जातो तर त्याची दोन कारण आहेत. पहिले कारण तुम्हाला प्रॉब्लेम फेस होतो तर तुम्हाला माहिती नसतं की सिलेबसला काय काय आहे, आणि दुसरा मेन प्रॉब्लेम आहे तुमचा, तर त्या सिलेबसवरच्या आधारित तुम्हाला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि किती मार्काला प्रश्न येतात, ह्या दोन गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. त्यावेळेसच तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क घेता येतात. हा टोटल 80 मार्काचा पेपर आहे. त्या 80 पैकी 75च्या वर मार्क पाडायची गॅरंटी ही माझी आहे. जसं मी सांगेल तसंच तुम्हाला स्टेप्स फॉलो करायचे आहेत. येणारे 5 ते 6 दिवस जे आहेत, कारण 7व्या दिवशी तुमची परीक्षा, येणारे 5 ते 6 दिवस जे आहेत ना, हे तुमच्या आयुष्यातले खूप महत्त्वाचे दिवस असणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मित्रांना शेअर करा. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करू वाटलं करा, नाहीतर करू नका, पण मित्रांना शेअर करा. कारण हे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत जी तुम्हाला प्रायव्हेट ट्युशनमध्ये 10, 15, 20,000 रुपये घेऊन तुम्हाला याच प्रकारचं नॉलेज प्रोव्हाइड केलं जातं. त्यामुळे आपण इथं फ्रीमध्ये सगळ्यांसाठी प्रोव्हाइड करतो. कशाचेच पैसे तुम्हाला लागणार नाहीत. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट पहिली आहे, तर ती मध्ये तुमचा कंटेंट. तर कंटेंट म्हणजे त्याला आपण इथं सिलेबस असं नाव देऊ. तर त्या सिलेबसमध्ये तुम्हाला एकूण 4 युनिट आहेत. युनिट 1, युनिट 2, युनिट 3 आणि युनिट 4 अशा पद्धतीचे 4 युनिट तुम्हाला आहेत. तर ह्या 4 युनिटमध्ये प्रत्येक युनिटमध्ये 5 ते 6 किंवा 5 ते 6 अशा पद्धतीचे लेसन आहेत. तर तुम्हाला आता यात एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कोणती गोष्ट? तर तुम्हाला लेसन आणि पोयम किती आहेत या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. एकदम बेसिक पासून हे व्हिडिओ असणार आहेत. 10 ते 12 व्हिडिओ येतील इंग्लिशवरती, आणि ते सगळे व्हिडिओज तुमच्या अभ्यासामध्ये कमीत कमी 75 ते 78 एवढे मार्क देऊन जातील, याची गॅरंटी माझी आहे. बाकी तुम्हाला तुमचं डेडिकेशन तुम्हाला ठेवायचं आहे रेग्युलरली. ठीक आहे. तर काय आहे याच्यामध्ये? पहिलं टीनेजर्स प्रेयर ही पोयम आहे. त्यानंतर येते तुमचं बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही सुद्धा पोयम आहे. यू स्टार्ट डाईंग स्लोली ही पोयम आहे. त्यानंतर द ट्विन्स ही सुद्धा पोयम आहे. इफ पोयम आहे. त्यानंतर स्टॉपिंग बाय वुड्स अ स्नोवी इव्हनिंग. त्यानंतर द वर्ल्ड इज माइन अँड ओ कॅप्टन माय कॅप्टन. या सगळ्या ज्या आहेत या तुम्हाला एकूण 8 पोयम आहेत. आता राहिलेले जे काय आहेत तर ते सगळेच तुमचे लेसन आहेत. म्हणजे 8 पोयम, तुम्हाला एकूण किती लेसन्स आहेत? तर 22 लेसन आहेत. 22 पैकी 8 पोयम आहेत आणि राहिलेले किती आहेत ते तुमचे ते सगळे लेसन आहेत. म्हणजे तुम्हाला 8 पोयम आणि 12 ते 14 लेसन्स तुम्हाला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. मग ते कशा पद्धतीने करायचं आणि परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने येतात ते बघूयात आपण. ठीक आहे. आता तो जो सिलेबस आहे त्या सिलेबसच्या आधारित तुम्हाला 3 पोर्शन आहेत. पहिलं मी तुम्हाला सांगितलं की पहिलं काय तुमचे लेसन्स आहेत. ठीक आहे, पहिलं लेसन्स आहेत. त्यानंतर तुमचं दुसरं प्रोज म्हणतो, त्याला पोयम म्हणतो आपण, पोयम आहेत. आणि तिसरं आहे तुमचं ग्रामर. आणि अजून एक पार्ट येतो तुमचा की तो म्हणजे तुमचा महत्त्वाचा पार्ट आहे, तर तो रायटिंग स्किल. हे 4 पोर्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? अभ्यास कंप्लीट करायचा आहे. या सगळे पोर्शन आपण एकदम डिटेलमध्ये घेऊयात. अजिबात काळजी करायची नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला कशाचीच काळजी करायची गरज नाही. हा आहे तुमचा पेपर पॅटर्न. बोर्ड परीक्षा 2026ला सेम टू सेम असाच पेपर पॅटर्न येणार, याची सुद्धा गॅरंटी आहे. कारण बोर्डाकडे एवढं टाइम नाही की तुम्हाला नवीन नवीन काहीतरी विचारेल. ठीक आहे, क्लास 10th आहे. तर तुम्हाला एकूण जे सेक्शन आहेत ना, तर एकूण सेक्शन आहे तुम्हाला 6. लँग्वेज स्टडीला 10 मार्क आहेत. टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्काचे येतात. 2 पॅसेज असतात 10-10 मार्काचे. पोएट्रीचं सेक्शन आहे 10 मार्काला. 2 पोएम येतात 5-5 मार्काला, तेही सांगतो डिटेलमध्ये पुढं. त्यानंतर नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे 15 मार्काला. रायटिंग स्किल 20 मार्काला आहे. म्हणजेच तुम्हाला ह्याच्यात 4 क्वेश्चन लिहायचे आहेत मोठे मोठे. नॉन टेक्स्च्युअलमध्ये डिटेलमध्ये बघूयात पुढं. आणि 6वा सेक्शन आहे तुमचं स्किल डेव्हलपमेंट, त्याला आहेत 5 मार्क. तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे पडतील याच उद्देशाने हे व्हिडिओ बनवत आहे मी. तर तुम्ही एकदम काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. कुठंच तुमचं लक्ष नसलं पाहिजे. पेन आणि पेपर तुमच्या सोबत पाहिजे. हे नसलं लिहिलं तर स्क्रीनशॉट काढा, पुन्हा लिहून घ्या. ठीक आहे, पेन पेपर जवळ ठेवा. पुढे येतो तुमचं आता एकदम डिटेलमध्ये आपण सेक्शन वाईज आपण काय करूयात, डिस्कशन करूयात. पहिलं सेक्शन जो आहे ना तुमचं, तर ते आहे लँग्वेज स्टडी. 10 मार्क आहेत. या सेक्शनमध्ये 10 पैकी 10 मार्क तुम्हाला घ्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी काय करणार, तर पहिला आहे क्वेश्चन नंबर 1, डू ॲज डायरेक्टेड एनी 4. 4च लिहायचे तुम्हाला, 8 मार्क आहेत. म्हणजे एकाला 2 मार्क आहेत. अशा पद्धतीने पहिला प्रश्न तुमचा, कम्प्लीट द वर्ड युजिंग प्रॉपर लेटर. तुम्हाला 4 शब्द दिले जातात. त्या 4 शब्दामध्ये तुम्हाला लेटर मिसिंग केलं जातं. म्हणजेच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला स्मॉल SMALL, हे तुमचं करेक्ट आहे वर्ड. तुम्हाला हा शब्द काय केला जातो, तो गाळला जातो. म्हणजे ह्याला कसं लिहितात ते MALL. अशा पद्धतीचे तुमचे कम्प्लीट द वर्ड युजिंग प्रॉपर लेटर अशा पद्धतीचं असतं. पुढचं जर उदाहरण सांगायचं झालं तुम्हाला, तर मी म्हटलं तुम्हाला कोणतं SM'L असं जर लिहिलं, तुम्हाला याचं उत्तर काय येणार इथं SMI. अशा पद्धतीचं तुम्हाला हे उत्तर लिहायचे. याचे उत्तर काळजीपूर्वक लिहा. 2 मार्काला हे सोपं आहे. पुढचं आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरचे 2 प्रश्न येतात, त्याच्यावरती तुम्हाला 2 मार्क आहेत. त्यानंतर येतं पंक्च्युएशन मार्क.
त्याला तुम्हाला ऑर आहे, सोडायचं असेल सोडा, नंतर सोडून म्हणजे स्किप करा. हे सुद्धा 2 प्रश्न येतात 1-1 मार्काला. मेक न्यू वर्ड, एखादा शब्द आहे त्या शब्दापासून तुम्हाला नवीन शब्द तयार करायचा. म्हणजे एक मोठा शब्द दिला जातो, उदाहरणार्थ प्रोक्लेमेशन हा शब्द आहे. या शब्दापासून तुम्हाला नवीन शब्द तयार करायचे असतात. कोणते कोणते करणार तुम्ही? काम येते शब्द, नेशन येतं, मोशन येतं, ठीक आहे. असे शब्द तुम्हाला तयार करायचे असतात, 4 शब्द, ठीक आहे. किती शब्द तयार करायचे असतात? 4 शब्द तयार करायचे, त्याला 2 मार्क आहेत. पुढे आहे राईट रिलेटेड वर्ड्स फॉर द गिवन वर्ड, एखादा शब्द दिला जातो आणि त्या शब्दाच्या रिलेटेड तुम्हाला दुसरे 4 शब्द लिहायचे असतात. उदाहरणार्थ बँक हा शब्द आहे, तुम्हाला बँक दिली असते, वेब कंप्लीट करायची असते, अशा पद्धतीनं तुम्हाला ह्याच्या रिलेटेड 4 शब्द लिहायचे. बँकमध्ये मॅनेजर असतं, मनी असतं, सिक्युरिटी असतो, ऑफिस असतं, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी, पीपल असतात, या सगळ्या गोष्टी, अकाउंट, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये कंप्लीट करायच्या असतात. आता शेवटचा ह्याच्यात कंप्लीट द वर्ड चेन. आता वर्ड चेन कंप्लीट करायची तुम्हाला कशाची? एकतर नाउनची वर्ड चेन असते आणि दुसरी असते तुमची वर्बची वर्ड चेन असते. हे 2 वर्ड चेन हमेशा परीक्षेला विचारले जातात. तुम्हाला नाउन म्हणजे काय ते माहिती पाहिजे आणि वर्ब म्हणजे काय ते माहिती पाहिजे. तुम्हाला 4 शब्द याच्यात ऍड करायचे असतात, नाउन किंवा वर्बमध्ये. व्यवस्थित नाउनची विचारले तर सगळे नाउनच आले पाहिजेत, वर्बची विचारले तर सगळे वर्बच आले पाहिजेत, ठीक आहे. मिक्स नाही करायचं, मिक्स केलं की जिथं मिक्स केलं तिथं मार्क कट होतो, ठीक आहे. सोपे सोपे आहे, ह्याच्यात 10 पैकी 10 मार्क तुम्हाला पाडायचे आहेत, ठीक आहे. पुढचा आहे बी, याच्यामध्ये मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस युजिंग गिवन फ्रेज. आता दिलेली एखादी फ्रेज असते, ती फ्रेज यूज करून तुम्हाला नवीन सेंटेन्स तयार करायचा. फ्रेज म्हणजे काय तेही आपण शिकूयात. तर फ्रेज काय असते? इन फ्रंट ऑफ, किंवा त्याच्यानंतर बिहाइंड, BEHIND, बिहाइंड द वॉल, अशा पद्धतीच्या असते फ्रेज, किंवा लुक आफ्टर, अशा वेगवेगळ्या फ्रेज आहेत. त्या फ्रेजला तुम्हाला वाक्यामध्ये तुमच्या उपयोग करायचा. मराठीमध्ये म्हणतो ना, वाक्यात उपयोग करा त्या टाईपमध्ये, ठीक आहे. दुसरा येतो ऍड अ क्लॉज टू एक्सटेंड गिवन सेंटेन्स. एखादं सेंटेन्स दिलं जातं, त्या सेंटेन्सला एक्सटेंड वाढवण्यासाठी तुम्हाला तुमचा क्लॉज, तुमचं सेंटेन्स त्याला ऍड करायचं, ज्याचा मिनिंगफुल अर्थ असला पाहिजे किंवा अर्थ असला पाहिजे. उदाहरणार्थ आय एम टायर्ड, TIRED, हे एक क्लॉज आहे ना, तुम्हाला नवीन ह्याच्यात ऍड करायचं. कसं करणार? येस्टरडे आय वॉज वर्क व्हेरी हेवी, दॅट्स वाय आय एम फीलिंग टायर्ड, अशा पद्धतीचं ह्याच्यात ऍड होणार, ठीक आहे. पुढचं ते सुद्धा 1 मार्काला आहे. या तिन्हीपैकी तुम्हाला 2 लिहायचे आहेत 1-1 मार्कासाठी. ऍड प्रिफिक्स और सफिक्स, दोन्हीपैकी तुम्हाला या 3 पैकी 2 लिहायचे आहेत. सफिक्स प्रिफिक्स काय असतं? तर एखादा शब्द आहे फ्रेंड, FRIEND, फ्रेंड शब्द आहे, त्याला तुम्ही LY हे सफिक्स लागू शकतं, किंवा अनफ्रेंड हे प्रिफिक्स लागू शकतं. पुढं ब्युटी हा शब्द आहे, BUTIY, ब्युटी हा शब्द आहे, तर ब्युटीला काय लागणार? तर सफिक्स लागणार. काय होणार याचं? ब्युटिफुल, BEAUTIFUL, हे जे FUL आहे हे काय तुमचं सफिक्स आहे. अजून काही शब्द तुम्हाला सांगतो. हेल्प हा शब्द आहे, हेल्पला काय लागणार? हेल्पफुल, ठीक आहे, हे तुमचं सफिक्स. हे असे 2 शब्द येतात, त्या दोन्ही शब्दाला तुम्हाला लिहायचं आहे, ते मार्क असते त्याला 1 मार्क. हा होता तुमचा पहिला सेक्शन 10 मार्क्स. अत्यंत सोपा आहे, अत्यंत. वर्षभर जरी काही केलं नसेल, तुमची परीक्षेच्या काळामध्ये जर तुम्ही अभ्यास केला तरी तुम्हाला चांगले मार्क याच्यात पडत असतात. पुढचा सेक्शन आहे 20 मार्काचा, तो आहे टेक्स्च्युअल पॅसेज. त्याच्यात 2 पॅसेज असतात, दोन्ही पॅसेजवरती सेम टाईप असतो, सेम पॅटर्न आहे प्रश्न विचारायचा. एक मी इथं आपण डिस्कस करू, दुसरा तुम्ही ऑटोमॅटिक समजून घ्या आणि लक्षात ठेवा, ठीक आहे. दोन्ही सेम असतं, 10-10 मार्काचे 2 पॅसेज असतात. तर पहिला पॅसेज आहे क्वेश्चन नंबर A, रीड द गिवन पॅसेज अँड सॉल्व, 10 मार्कासाठी. सेम क्वेश्चन असतो बी मध्ये, रीड द गिवन पॅसेज अँड सॉल्व, किती मार्काला? 10 मार्काला. मग याच्यामध्ये इथं A1 आहे काय? फिल इन द ब्लँक्स असतं, ट्रू फॉल्स असतं, किंवा कंप्लीट द सेंटेन्स असतं. सेकंडमध्ये कंप्लीट द वेब चार्ट असते, कंप्लीट द सेंटेन्स असतं. 3चा असतो A2, A3, त्याच्यात ओकॅबलरी असते, म्हणजे सिमिलर वर्ड्स, अपोजिट वर्ड्स असतील, किंवा डिस्क्रायबिंग वर्ड्स, त्यालाच म्हणतो आपण ऍडजेक्टिव्ह असतील, किंवा त्याला म्हणतो आपण ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब विचारले जातात. ज्या शब्दाच्या शेवटी LY हा प्रत्यय लागले तसे ऍडजेक्टिव्ह तुम्हाला काय शोधायला लावले. आता ह्याच्यामध्ये ग्रामर, क्वेश्चन नंबर A4 मध्ये ग्रामर असतं तुमचं, टेन्स येतं, इन्फिनिटिव्ह असतं, जिरंड असतं, चेंज द व्हॉइस असतं, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असतं, डिग्री ऑफ कंपॅरिझन असतं, किंवा तुमचे छोटे छोटे जे पार्ट आहेत, क्वेश्चन टॅग असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल, किंवा ॲज सून ॲज असेल, नो सुनर दॅन असेल, हे सगळे पार्ट ह्याच्यामध्ये 2 प्रश्न येत असतात, 2 मार्कासाठी, 1-1 मार्कासाठी, ठीक आहे. आणि शेवटचा आहे तर तो पर्सनल रिस्पॉन्स. आणि पर्सनल रिस्पॉन्स तो जो पॅसेज आहे, त्या पॅसेजवरच्या आधारावर तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स लिहायचा असतो, त्यासाठी 2 मार्क. म्हणजे हे एकूण 5 प्रश्न आहेत, आणि ह्या 5 प्रश्नाला प्रत्येकी 2 मार्क आहेत, म्हणजेच एकूण 10 मार्काचा हा पहिला पॅसेज आहे. सेम टू सेम पॅटर्न हा दुसऱ्या पॅसेजचा असतो, जो 10 मार्काला आहे, या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे, तेच आहे, तुम्ही तेच लक्षात ठेवा, ठीक आहे. B1, B2, B3, B4 आणि B5 ह्या प्रत्येकी 2 मार्क आहेत, म्हणजे एकूण हा 5 प्रश्न आहेत, तर 10 मार्कासाठी या ठिकाणी कव्हर होतं. मग पुढचा सेक्शन येतो तुमचा पोएट्री. अत्यंत सोपा आणि जास्तीत जास्त म्हणजे आउट ऑफच मार्क पडतात त्याच्यात, तुम्हाला काहीच एक्सक्यूज नाही. काय असतं तर क्वेश्चन नंबर 3A जो आहे, तर तो काय म्हणतो, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट, म्हणजे पॅसेज किंवा स्टांजा अँड डू द ऍक्टिव्हिटीज, 5 मार्काला आहे. पहिलं फिल इन द ब्लँक्स असतात 2 मार्कासाठी, कंप्लीट द वेब असतील 2 मार्कासाठी, फिल इन द ब्लँक्स असतील, ट्रू फॉल्स असतील, किंवा कंप्लीट द सेंटेन्स असतील, या प्रकारचे 2-2 मार्काला 2 प्रश्न असतात. आणि शेवटी येतो ओकॅबलरीचा येतो, अर्थ विचारले असतील, किंवा
हमेशा तर काय येतं, रायमिंग पेअर्स तुम्हाला विचारले जातात. पोएममधून शोधून तुम्हाला काय करायचे असतात, रायमिंग पेअर्स लिहायचे असतात. आणि त्याच्यामध्येच क्वेश्चन नंबर 3 बी मध्ये 5 मार्कासाठी येतो, तर तो म्हणजे ॲप्रिशिएशन आहे. हे इथं थोडं चुकलंय आपलं, 10 झाले तिथं, तर 5 मार्काला ॲप्रिशिएशन येतं. त्यात एकदम सिस्टमॅटिक पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारला आहे. सिस्टमॅटिक पद्धतीनं मार्क आहे. कुठंच गडबड गोंधळ काहीच नाही. त्यांना माहिती आहे पोरांना आपल्याला कन्फ्यूज करायचं नाही. पोरं आपले बिचारे चांगले आहेत, इनोसन्स आहेत, त्यांना आपल्याला जास्त कन्फ्यूज करायचं नाही. त्याच्यामुळे त्यांनी एकदम सिस्टमॅटिक काय, टायटलला अर्धा मार्क आहे, पोएटला अर्धा मार्क आहे, रायम स्कीमला 1 मार्क आहे, फिगर ऑफ स्पीचला 1 मार्क आहे. कुठलंही एक लिहा. थीमला 2 मार्क आहेत. मग आता हे 2 मार्क आहेत ना, 1 मार्काचं जे आहे ना, तुम्हाला त्या क्वेश्चन पेपरमध्येच असतं. पोएम दिलेली असती, त्या पोएमच्यावर त्या पोएमचं नाव असतं आणि इथं खाली पोएटचं नाव असतं. म्हणजे तुमचे 1 मार्क तिथंच असतात. तुम्हाला फक्त ह्या 3 मार्क लिहायचे. हे सुद्धा तुम्हाला तिथं शोधता येतं. रायम स्कीम कशी शोधायची हे सुद्धा मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो. ठीक आहे. अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा प्लीज. खूप महत्त्वाची व्हिडिओ आहे, त्यांना खूप कष्ट लागतं. तुमचा एक लाईक, तुमचा एक सबस्क्राईब किंवा तुमचा एक शेअर जो आहे ना, आम्हाला इन्स्पिरेशन देऊन जातो. आता पुढचा प्रश्न आहे किंवा सेक्शन पुढचा जो आहे तो सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, त्याच्यासाठी 15 मार्क आहेत. ठीक आहे. मग 15 मार्कामध्ये काय काय येतं, तर 10 मार्कासाठी तुम्हाला पॅसेज येतात आणि 5 मार्काची समरी येते. मग 10 मार्क जे आहेत, तर 10 मार्कमध्ये 5 प्रश्न असतात, A1, A2, A3, A4 आणि A5. प्रत्येकी 2 मार्काला प्रश्न असतो आणि 10 मार्काचे हे प्रश्न कव्हर होतात. मग प्रश्न कशा प्रकारचे असतात त्याच्यामध्ये, A1 जो आहे तो फिल इन द ब्लँक्स असतो, ट्रू फॉल्स असतो किंवा कंप्लीट द सेंटेन्स असतो. आणि दुसरा जो आहे तो कंप्लीट द वेब चार्ट अशा पद्धतीचा असतो. आणि तिसरा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब अशा प्रकारचे शब्द तुम्हाला पॅसेजमधून शोधून लिहायचे असतात. ग्रामरमध्ये मागं सांगितलं तेच, टेन्स असेल, इन्फिनिटिव्ह असतील, जिरंड असतील, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल किंवा चेंज द व्हॉइस असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल, ॲज वेल असेल, नो सुनर दॅन असेल, या प्रकारचे प्रश्न ग्रामरमध्ये विचारते. सगळे टॉपिक आपण घेणार आहे, अजिबात काळजी करायची. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला कसलीच काळजी करायची नाही. मी अजून एकदा शब्द देतो, हे 7 दिवस आपल्याला फुल डेडिकेशननं अभ्यास करायचा आहे. आणि शेवटचा आहे A5, जो की त्या पॅसेजवरच्या आधारित तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे तुमचं मत, तुमचं ओव्हरव्ह्यू, तुमचं ओपिनियन तुम्हाला इथं लिहायचं असतं. ते कसं लिहायचं हे सुद्धा तुम्हाला सांगेन मी पुढच्या काही व्हिडिओमध्ये. ठीक आहे. मग जे नॉन टेक्स्च्युअलचा पॅसेज येतो त्याच्यावरती तुम्हाला 5 मार्काला ते समरी विचारत असतात, है ना. आता समरी कशी लिहायची हे सुद्धा आपण एकदम डिटेलमध्ये बघूयात. जसं तुम्हाला मराठीचं प्रोव्हाइड केलेलं आहे तसंच इन डिटेल इंग्लिशचं सुद्धा पेपरचं तुम्हाला कव्हर केलं जाईल, काळजी करायची नाही. ठीक आहे. सेक्शन 5 आहे रायटिंग स्किल. मग रायटिंग स्किलमध्ये 20 मार्कासाठी आहे, खूप वेटेज आहे ह्या या सेक्शनला. याच्यात कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात ते आजच सांगतो. आजच पेन पेपरवरती लिहून ठेवा, पेपरवरती लिहून ठेवा आणि तुम्हाला त्याचाच अभ्यास करायचा आहे, तोच अभ्यास करायचा आहे, त्याचंच प्रॅक्टिस करायची आहे. काय तर क्वेश्चन नंबर 5, सॉल्व द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. आता ही जी ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला सॉल्व करायची आहे. पहिलं काय, तर तो प्रश्न 5वा 10 मार्काला आहे. त्यामध्ये A लेटर रायटिंग आहे आणि B जे आहे तर डायलॉग रायटिंग आहे. मग क्वेश्चन 5A मध्ये लेटर आहे तुम्हाला 5 मार्काला, त्याच्यात कोणतंही एक लिहायचं आहे. म्हणजेच तुम्हाला फॉर्मल लेटर किंवा इन्फॉर्मल लेटरपैकी कोणतंही एक लिहायचं आहे. तुम्ही आजच ठरवा तुम्हाला फॉर्मल लिहायचं आहे का इन्फॉर्मल लिहायचं आहे. मी म्हणतो तुम्ही फॉर्मल लिहा. ठीक आहे. एकच ह्याचा अभ्यास करायचा, अजिबात दुसरीकडे बघायचं नाही, इन्फॉर्मलकडे बघायचं नाही. दुसरं येतं क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज, त्याला सुद्धा 5 मार्क आहेत. त्यापैकी तुम्हाला एकच लिहायचं आहे. डायलॉग रायटिंग आणि स्पीच डेव्हलपमेंट या दोन्हीपैकी तुम्हाला एक लिहायचं आहे. मी सांगतो तुम्हाला डायलॉग रायटिंग लिहा, आउट ऑफ मार्क पडतात. 5 पैकी 5 मार्क पडतात, बिंदासपणे तुम्हाला लिहिता सुद्धा येतं, अजिबात काळजी करायची नाही. ठीक आहे. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. क्वेश्चन नंबर 6 हा टोटल 10 मार्काचा आहे. ठीक आहे. त्यामध्ये A जो येतो सॉल्व एनी वन ॲक्टिव्हिटी, 2 ॲक्टिव्हिटी दिलेल्या तुम्हाला, त्यापैकी एक लिहायचं आहे. तर एक आहे वर्बल टू नॉन वर्बल आणि दुसरं आहे नॉन वर्बल टू वर्बल. दोन्हीपैकी एक लिहायचं, 5 मार्काला आहे. मी म्हणतो तुम्हाला नॉन वर्बल टू वर्बल या, तुम्ही चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये लिहू शकता. ठीक आहे. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 6B मध्ये सॉल्व एनी वन ॲक्टिव्हिटी. दोन्हीपैकी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी लिहायची. कोणत्या 2 ॲक्टिव्हिटी आहेत त्या, तर न्यूज रिपोर्ट आहे आणि डेव्हलपिंग स्पीच आहे. मग तुम्हाला न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे. अत्यंत सोपा आहे. डेव्हलपिंग स्टोरीमध्ये तुम्हाला विचार करावा लागतं आणि तुम्हाला त्याच्यात तुमचा वेळ जातो. न्यूज रिपोर्टमध्ये तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. तुम्हाला क्वेश्चन तिथं तुमच्या समोर असतो. किती मार्कासाठी, 5 मार्कासाठी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 झाला. पुढचं काय आहे तुमचं, तर सगळ्यात शेवटचं आणि एकदम सोपं जे सेक्शन आहे तर ते स्किल डेव्हलपमेंट, त्यालाच आपण ट्रान्सलेशनचं सेक्शन म्हणतो. क्वेश्चन नंबर 7 जो आहे तर तो ट्रान्सलेशनचा आहे. पहिला येतो ट्रान्सलेट द वर्ड्स इन मराठी. 6 शब्द दिलेले असतात, त्यातले तुम्हाला 4 शब्द ट्रान्सलेट करायचे असतात. किती मार्कासाठी, 2 मार्कासाठी. त्यानंतर ट्रान्सलेट गिवन सेंटेन्स, खाली दिलेले तुम्हाला 3 सेंटेन्स असतात, त्या 3 पैकी 2 सेंटेन्स काय करायचे असतात, ट्रान्सलेट करायचे असतात 2 मार्कासाठी, एकाला 1 मार्क. ठीक आहे. आणि तिसरा जो असतो ट्रान्सलेट गिवन प्रोवर्ब्स इन मराठी, तर तुम्हाला एक दिलेली प्रोवर्ब असतात, 2 प्रोवर्ब दिले जातात, म्हणजे 2 म्हणी दिलेल्या जातात आणि त्या 2 म्हणीपैकी एक म्हण काय करायची, तुम्हाला ट्रान्सलेट करायची असते आणि त्या म्हणीला किती मार्क आहे, 1 मार्क आहे. म्हणजे अशा पद्धतीने ट्रान्सलेशनचा जो सेक्शन आहे स्किल डेव्हलपमेंट म्हणतो त्याला आपण, तो 5 मार्काचा आहे. असं एकूण 80 मार्काचा पेपर जो आहे तर तुमचा खूप चांगल्या पद्धतीने कव्हर होतो.
त्याला पहिल्यांदा तुम्हाला माहिती काय पाहिजे, तर पेपर पॅटर्न माहिती पाहिजे. कोणत्या प्रश्नामध्ये काय येतं आणि कोणता प्रश्न मला सोपा जातो, कोणता प्रश्न मला अवघड जातो, त्याचा मला अभ्यास करायचा आहे. हे सगळी डिटेल ही सगळं तुमच्या माइंडमध्ये सेट असलं पाहिजे, तरच तुम्हाला चांगला अभ्यास करायचा, स्मार्ट पद्धतीने अभ्यास करायचा येतो आणि तुमचं प्रेशर एकदम कमी होत जातं, तुम्हाला टेन्शन कमी येतं. ते टेन्शन कमी करायचं काम माझं आहे. फक्त तुम्ही काय करा, व्हिडिओला फॉलो करा आणि व्यवस्थित जसं सांगितलंय तसंच तुम्ही अभ्यासाला लागा. ठीक आहे, हा होता तुमचा पेपर पॅटर्नचा व्हिडिओ. आता अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार. नालंदा कोचिंग क्लासेसला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.